सर्वसामान्य जनतेचा आवाज तळमळीने मांडणारे लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री आर.एस. पाटील, युवा उद्योजक बसरगी व समस्त आर.एस. पाटील मित्र परिवार बसरगी तालुका जत। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। डफळापूर ग्रामपंचायतीकडून गेले कित्येक दिवस झाले गावकऱ्यांना पिण्यायोग्य पाणी पुरवठा केला जात नाही। जे पाणी पुरवठा केला जातो तो फक्त आणि फक्त वापरण्यासाठी पाणी दिले जाते आहे, तेही हिरवेगार दिले जाते आहे। तसेच डफळापूर बस स्थानकाचे काम अर्धवट पडले आहे, ते सुरू करणे, गावातील अंतर्गत रस्ते, गावातील गटारी दुरुस्ती करणे, बसस्थानक परिसरात असलेली मुतारी चालू करण्यात यावी, या सर्व मागण्यांसाठी एकविरा देवस्थान जवळील पाण्याच्या टाकीवर चढून 3 तास कॉम्रेड हनुमंत कोळी यांनी आंदोलन केले। आंदोलनातील मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी सहाय्यक गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गुरव, श्रीशैल बिरादार, पाणीपुरवठा शाखा अभियंता सुभाष साळुंके यांनी निवेदन स्वीकारले। यावेळी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व अजित खतीब सर, कॉम्रेड मीना कोळी, पोपट शिंदे, संजय सूर्यवंशी, बसवराज स्वामी, गंगाधर शिंदे, बापू मासाळ, रवींद्र पाटील, अक्षय गुरव, बापू पाटोळे इत्यादी सर्व मान्यवर उपस्थित होते। जर या मागण्या येत्या काही दिवसात पूर्ण होत अन्यथा भविष्यात याहीपेक्षा मोठे आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी। पाणी मिळावे यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना आहे, 2011ला मंजूर झाली आहे। आतापर्यंत 2025 झालं तरी अजून डफळापूर गावाला शुद्ध पाणी मिळत नाही। जे पाणी मिळते ते तलावातून पाणी मिळते। त्यामुळे माझी मागणी आहे की डफळापूर गावाला शुद्ध पाणी मिळावे यासाठी एकविरा देवस्थान मंदिरापाशी पाणी टाकीवर उभारून आज आंदोलन करत आहे। हे काय येत आहे कारण आमच्या गावामध्ये फिल्टर बसलेले आहेत, दररोजचे पाणी विकत घेतलं जात आहे। दररोजचे नाही म्हणजे महिन्याला म्हणजे 700-700 रुपये नुसतं फिल्टरचे पाणी वर्षाचे जर काढले तर पैसे भरपूर जातात। ती ग्रामपंचायतीनं आम्हाला पिण्याचे पाणी योग्य शुद्ध पाणी मिळावे यासाठी मी आंदोलन करत आहे। जर या आंदोलनात जर काय तोडगा निघाला नाही तर भविष्यामध्ये यापेक्षाही मोठं आंदोलन मी करणार आहे, एवढंच बोलतो आणि थांबतो। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।